छत्रपती संभाजीनगर हर्सूल परिसर 216-217 मधील नागरिकांना बेघर करण्यास सर्वसामान्य सरकार सगळ्याला बेघर करत आहे। हे बघा आम्हाला सगळ्या रस्त्यावर आणलेलं आहे साहेब। गरीबाचे मायबाप आहे का तुम्ही? बघा बघा हे बघा मित्रांनो, जमिनी हकीकत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, हे बघा, हे आहे छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिस समोर बेघर झालेले लोक भर उन्हामध्ये, एवढ्या कळकळत्या उन्हामध्ये हे लोक चुलीवर स्वयंपाक करीत आहे आणि कलेक्टर ऑफिस समोर फुटपाथवर हे लोक घरं करून राहत आहे, झोपड्या करून राहत आहे। आमची टीम यांच्याशी ज्यावेळेस यांना बघून यांच्याशी आमच्या टीमना भेट घेतली त्यावेळेस यांच्या वेदना आम्हाला माहिती पडल्या। यावेळेस मित्रांनो, वयस्कर लोक आहे, वयस्कर महिला आहे, पुरुष आहे। हे आहे बघा संघर्षनगर हर्सूल येथील गट नंबर 216 आणि 217 मध्ये हे लोक अनेक वर्षापासून घर करून राहत होते, पण प्रशासनातर्फे असे आदेश आले। यांचे म्हणणे आहे का 7 JCP यांच्या घरावर चालून आले आणि यांच्या घरांची वाट लावून टाकली, यांच्या घराला जमीनदोज भुईसपाट करून टाकले। ह्या महिलांचे असे पण म्हणणे होते का यांचे खायापियाचं धान्य, भांडी कुंडी, कपडे सुद्धा त्यांनी काढू दिले नाही आणि महानगरपालिकांनी आणि सरकारने, वर्तमान सरकारवर ह्या लोकांचा रोष आहे। वर्तमान राज्य सरकारवर फार रोष व्यक्त करीत आहे हे लोक आणि यांचे असे म्हणणे आहे का केंद्र सरकारने बी, आमच्या प्राईम मिनिस्टरने बी 2014 मध्ये सांगितलं होतं, नंतरच्या या मागच्या इलेक्शनमध्ये बी सांगितलं होतं, कोई बेघर नहीं रहेगा, सभी को स्वामित्व प्रदान होगा और सभी को घर तोड़ू घर जो जहाँ रहेगा उसको वही घर उपलब्ध किया जाएगा। मात्र ही आहे औरंगाबाद पूर्वीचा घर झाले नाही, पण तुम्ही सरकारी गायरानामध्ये ज्यांना जागा नाही त्यांना तर यांनी गायरान द्यायला पाहिजे, आणखी द्यायला तिथे घरकुलं द्यायला पाहिजे। तुमचं नाव काय? एवढ्या उन्हातानामध्ये यांचे मला ऐकू तुम्ही यांचे तुम्ही का बरं हे गायरान जमिनीमध्ये राहत होते? हे वयोवृद्ध लोक आहे, हे बाबाचे म्हणणे आपण ऐकावे। आम्हाला ही रिपोर्ट दिली आहे आमचे सहयोगी सोनालीजी या मॅडम। कोण्या ठिकाणी? हर्सूल येथे जे अतिक्रमण तोडलेले ते किती लोक असतील तिथे असे बेघर झालेले? कुठे बाकीचे लोक? साऱ्यांना घर नव्हते, असे लोक तिथे राहत होते, त्यांना काढून दिलं। काही लोकांना विकत बी घेतलेलं असन ते कोणाकडून तरी, म्हणजे तुमचं प्लॉट आहे, तुम्हाला जायचं तर तुम्ही यांना विकलं। आहे ते सरकारी गायरान जमीन, पण असं बी झालेलं असं। काय म्हणणे तुमचं? कवर बसणार तुम्ही ताई? इथंच बसणार आहे? काय करतं तुम्हाला? खाया प्यायची व्यवस्था कशी होती? भांडे काम करतं, कोणी माती काम करतं, कसं तरी चालू आता उतरूया। आता हे झालं एवढं कडक ऊन नाही, एवढी गरमी उष्णता आहे,
तापत नाही, आम्हाला इतका त्रास होतो इथं त्या मरणाचा. उन्हामुळं आता चूल पेटत आहे ना. आता भाकर खायला आलो मी काम करू. इथं सगळ्या शासनाने यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे असे लोकांचे म्हणणे आहे. हे लोक बिमार पडत आहे, उष्णता आहे मरणाची, आणि एवढ्या उन्हातानामध्ये यांच्याकडे गॅस सिलेंडर नाही आहे, यांच्याकडे चुली लावलेल्या आहे इथं, आणि चुलीवर हे स्वयंपाक करून खात आहे. कलेक्टर ऑफिस समोर हे इथं उपोषण नाही करत हे, पण इथं राहत आहे. यांना शासनाने यांचे घरं तोडले, यांची घरं पाळले. गट नंबर 216 आणि 17 मध्ये यांचे घरं होते हरचुल येथे. JCP लावून 7 JCP होते तिथं, यांचे घरं पाडले, यांना उद्ध्वस्त करून टाकलं, यांचा संसार उद्ध्वस्त करून टाकलं. त्याच्या करताना हे इथं एका महिन्यापासून बसलेले आहे, आणि हे म्हणतात का मरेपर्यंत आम्ही इथंच बसणार. जोपर्यंत आम्हाला हे घरं देत नाही, घरकुल बांधून देत नाही, तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाही. कारण की आमचं काही ठेवलेलं नाही, आम्हाला पाणी प्यायला ग्लास नाही, मोकळं बोला. पाणी प्यायला ग्लास नाही, जेवण करायला ताट नाही ठेवलं आमच्या JCP सगळं भांडे घालण्याचं तेल, मीठ, मिरच्या, खाया प्यायचं सगळं असं हिसकून टाकलं. हा देश आहे आपला, आणि हे आपल्या देशाचे नागरिक आहे. आजचे दिन आएंगे मोदीजीनं बुरे दिन आणून सोडले आम्हाला. आजचे दिन आएंगे मोदीजीनं आम्हाला बुरे दिन आणून सोडले. ही सरकार मायबाप असती, आज ही सरकार आमच्याकडे पाहत नसन तर ही सरकार नको आम्हाला. आजपर्यंत आम्हाला इथं कोणी येऊन पाहिलं नाही, कोणी मुख्यमंत्री आला नाही, कोणी आश्वासन खोटं दिलं होतं आम्हाला की तुम्हाला घर देऊ, तुम्हाला नोकरी देऊ, तुम्हाला पाणी देऊ. पण आमचं घर आता घर उद्ध्वस्त केलं तर ही सरकार कधी घर देणार आम्हाला. आज आम्ही 40-42 डिग्री मध्ये मरतोय उन्हामध्ये, तरी आमच्याकडे कोणी येऊन बघत नाहीये. आज आम्हाला पाणी नाहीये, इथं पाणी प्यायचा त्रास होतो, मध्ये पाणी नसतं, पाणी बंद करून ठेवलं जातं, कधी बाथरूम बंद करून ठेवलं जातं. आई ताई तुमचं नाव काय? सोनाली प्रधान. सोनाली प्रधान. छत्रपती संभाजीनगर हर्सूल परिसर 216-217 मधील नागरिकांना बेघर करण्यास सर्वसामान्य सरकार सगळ्याला बेघर करत आहे. हे बघा, आम्हाला सगळ्या रस्त्यावर आणलेलं आहे साहेब. गरीबाचे मायबाप आहे का तुम्ही? बघा बघा, हे बघा.